सॉरी सॉरी काय झालंय सकाळपासून ना 6-7 ऑपरेशन्स गणली आहेत आमची. त्यामुळे ती सवय झाली आम्हाला. अरे गंडली आहेत म्हणजे माझं ऑपरेशन आहे. नाही, ते शिकाऊ डॉक्टर होते, डॉक्टर अरुण कदम. आम्ही दिलो त्यांना घरी पाठवून. आता काही टेन्शन घेऊ नका. आता डॉक्टर ओंकार विनोद तुमचं ऑपरेशन करणार आहेत. अरे वा, चांगलंय. 2 डॉक्टर ऑपरेशन करणार. येस. नाही 2 नाही, एकच डॉक्टर आहेत. डॉक्टर ओंकार विनोद राऊत. अच्छा, एकच आहेत का? बरं, करतील ना. आमच्या हॉस्पिटल मधले सगळ्यात नंबर 1 डॉक्टर आहेत ते. अच्छा. अहो, तुमच्या मांडीचं ऑपरेशन असं करतील, गाठ अशी काढून टाकतील ना, तुम्हाला कळणार देखील नाही. मांडीतच आहे ना? म्हणजे काय? मांडीतच आहे गाठ? कधीपासून आहे हे? खरं तर लहानपणापासून आहे होती गाठ. म्हणजे बोरा एवढी होती लहानपणी, पण आता पेरू झालाय हो गाठीचा. काढावी लागेल. खूप दुखतं हालचाल केली की. गुड मॉर्निंग सिस्टर. गुड मॉर्निंग. हॅलो. डॉक्टर. ओके, सिस्ट आहे का? फाईन. या. पृथ्वीक जी, कुठे दुखताय? इथे. अच्छा, गाठ मांडीची आली आहे तर. व्हेरी नाईस. तर सिस्टर, किती वेळा सांगितलंय मी, ओटी मध्ये फोन्स अलाउड नाहीयेत. सर, तुमचाच फोन वाजतोय. माझा अलाउड आहे. माझा अलाउड. मी डॉक्टर आहे. Yes, sir. इमर्जन्सी येऊ शकतात. Yes, sir. गौरव मोरेचा फोन येतोय मला. गौरव मोरे. फिल्टर पाडा. येस येस. हा, हॅलो गौऱ्या. काय आज रात्री 10च्या आधी फोन तुझा? काय व्यवस्थित सुरू आहे ना तुझा? चालू आहे ना? व्हेरी नाईस. व्हेरी. मग काय फोन का केलायस? काय गौऱ्या? अरे हा, मी तर खूप बिझी आहे बाबा. मला काम 50 ऑपरेशन. मी ठेवतो फोन. हा. सर, काय झालं? सर, बोला ना. गौरव मोरे संजय लीला भन्सालींची फिल्म करतोय. अरे रे. पण सर, तो असे फिल्म मध्ये छोटे छोटे रोल करत असतो. एखादी फिल्म मिळणं हा काही मोठा प्रश्न नाहीये एवढा. लीड करतोय तो सिस्टर. लीड. इज द लीड ऑफ दॅट सिनेमा. आणि कोण आहे अपोजिटला? कोण? गेस कर. दीपिका पदुकोण. दीपिका पदुकोण. अरे हा कोण आहे? दीपिका पदुकोण बरोबर तो काम करतोय यार. अरे काय फालतूगिरी आहे ही? सर ऐका ना, तुमचा फोन कॉन्व्हर्सेशन झाला असेल तर पटकन ऑपरेशन करून टाकूया. हो, जरा गप्पा बसा. इथे डॉक्टर एवढा धक्का बसलाय आणि तुम्हाला त्या ऑपरेशनचं पडलंय. दुखतंय ते. सिस्टर, गौऱ्याला रोल मिळाला याचं वाईट नाही वाटत आहे मला. बरोबर. याचं वाईट नाही वाटत आहे. अगं, आम्ही एकत्र एकांकिका करायचो. चहा आणायला पण नाही पाठवायचो आम्ही त्याला. एवढा ज्युनियर आहे तो आमचा. अरे मी सर्टिफिकेट मिळवलेत. मला बेस्ट एक्टर मिळालेत आणि त्याचा येत्या अपमान झालेला आहे सगळीकडे. आम्ही एकत्र सुरू करणार होतो. पण मग काय झालं? माझा बाप मध्ये आला ना. बापाचं काय म्हणणं? अभिनय करायचंय तुला? अभिनय? अरे एका शर्टासाठी जो दिवस रात्र मेहनत करतो ना, ती जमात म्हणजे ऍक्टर. जुजबी मला पाहिजे. मला पाहिजे. हे असं करायचंय का तुला? हे असं जगत राहायचंय का? नाही ना. मग डॉक्टर हो, काहीतरी कमव. नाव कमव, पैसा कमव, आशीर्वाद कमव. सगळं कमवलं मी. सगळं कमवलं आणि तो गौऱ्या तिकडे संजय लीला भन्सालींची फिल्म करतोय आणि मी इथे फालतू अरे हा कोण माणूस आहे? माझ्या मांडीला फालतू म्हणतोय हा. अहो, फालतूच आहे ना ती. मांडी म्हणजे काय मौल्यवान दागिना आहे का? लोक असं म्हणतात, ओ हो, तो बघा चाललाय पृथ्वी प्रताप, सुंदर मांडीचा माणूस. असं काय म्हणतील लोक? असं कोणीही म्हटलेलं नाहीये की नाही? मग डॉक्टरचं एवढं स्वप्न उद्ध्वस्त झालंय, त्यांना एवढा धक्का बसलाय आणि ते एवढ्याशा ऑपरेशनचं काय पडलंय तुम्हाला? राहू द्या. मला नाही करायचं ऑपरेशन. माझं 100 ऑपरेशन उद्या असेल. मी निघतो. नाही डॉक्टर असं करू नका. ऐका ना, मी तुमची मांडी पडतो. मी तुमच्या पाया पडतो डॉक्टर. ऐका ना, मला खूप दुखतंय हो. काय होतंय, गाठ वाढत चालली आहे. हालचाल केली तरी दुखतंय. प्लीज ऑपरेशन करा. असं करू नका. मी नाही. डॉक्टरांनी घेतलेली शपथ विसरू नका. डॉक्टर, तुम्हाला धन्वंतरीची शपथ आहे. प्लीज.
प्लीज माझं ऑपरेशन करा प्लीज. ओके. ओके करूया. थँक्यू. ग्लव्स द्या मला. येस काय आहे? सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होतं असं नाही ना? या. ओके नाही. कधी कधी काय जे आहे त्यात जगावं लागतंय. अरे जा ना. तर काय आहे? कुठे चादरवर करा. दिसते गाठ तुम्हाला? हा. एवढी मोठी झाली आहे ती. खूप मोठी झाली आहे का? कसं आहे, रक्त जेव्हा साखळतं साचत जातं तेव्हा ती गाठ मोठी होते आणि ही जर कापली नाही ना ती वाढते. वाढते. ही गाठ काढता येईल ना? काढता येईल. ही गाठ काढता येईल. मनाच्या गाठीचं काय? मनाच्या मनात जे आपण दुःख साठवून ठेवतो ते जे असं वाढतं त्या गाठीचं काय? बरोबर आहे. असो सिजर द्या. हा 10, 20, 30. नाही, ठीक आहे, जाऊ दे. गाठ मोठी आहे ना, टेलरची वापरू. अरे टेलर एक मिनिट. मोठी गाठ टेलरची वापरू म्हणजे काही नाही होणार आहे, मी आहे ना. अहो इथे मनाची गाठ मी इथे कापत नाहीये, तुमची गाठ कापतोय ना मी. थांबा डॉक्टर, तुम्ही आधी शांत व्हा बघू. शांत व्हा तुम्ही. तुम्ही ओरडू नका ना, गप्प बसा ना जरा. एवढीची तर गाठ कापली आहे ना आम्ही. हा आता तिकडेच असं कट बसला, आम्ही शिवून देऊ. शांत बसा. भोग पाडलं याने. अहो तेच सांगते, आम्ही शिवून देऊ ते भोग. झोपा तुम्ही आता. डॉक्टर तुम्ही आधी शांत व्हा बघू. मला सांगा आता तुम्ही हे सगळी चिडचिड हा पेशंट ह्याची फालतू मांडी सोडून द्या. तुमच्या मनात नक्की काय चाललंय ते मला सांगा ना डॉक्टर. मांडीचं ऑपरेशन करा. मी खरं सांगू का? मी बाबांचं उगाच ऐकलं असं मला वाटतंय. बघा स्वतःला प्रश्न विचारले की अशी पटापटा उत्तरं बाहेर पडतात सर. तुम्हाला असं वाटतंय ना तुम्ही जो निर्णय घेतलाय तो चुकीचा होता. हो. देर आहे दुरुस्त आहे, ठीक आहे. तुम्ही आताही सगळं ट्राय करू शकता. हो आता कसं शक्य आहे सिस्टर? माझं वय झालं ना आता, म्हणजे आता मी मोठा- वयाचा काहीही संबंध नसतो. वयाच्या अभिनय 43व्या वर्षी बमन इराणींनी पहिली फिल्म केली. अहो एवढंच काय, समीर चौगुलेचं बघा उतार वयात नाव होतंय त्याचं आता. हे बघा सर, सुरुवात करणं महत्वाचं असतं. ते आपण कधी करतोय हे काही फारसं महत्वाचं नसतं. त्यातून तुम्ही अर्धी लढाई जिंकली आहे, तुम्हाला अर्धीच लढाई जिंकायची आहे. अरे अर्धी मांडी फाडली ती पण शिवाना. थांबा. गप्प बसा. अर्धी लढाई मी जिंकली आहे म्हणजे? अहो बघा ना, केवढे डॉक्टर्स ऍक्टर झालेत. ऍक्टर कमीने डॉक्टर जास्त असं झालंय आता. तुम्ही तर ऑलरेडी डॉक्टर आहात, तुम्हाला फक्त अभिनय करायचा आहे. मला अभिनय करायचा. नाही रे बाबा. अरे ऍक्टर होण्यासाठी डॉक्टर होणं गरजेचं नसतं, अभिनय येणं गरजेचं असतं. तुम्हाला येतो? ऐका ना, तुम्हाला मांडी शिवून हवी आहे ना, झोपा इथे गपचूप. मी समजावते त्यांना. सर हे बघा, तुम्ही ना आता सगळं विसरा आणि गौरव मोरेला कॉल करा. अहो गौरव मोरे लीड करतोय सिनेमात, तुमचं नाव सहज सुचवू शकेल. फोन करा. फोन लावा. थँक्यू. माझं ऑपरेशन पण करा प्लीज. करूया. मी फोन लावतो. करूया ऑपरेशन करूया. हॅलो गौऱ्या. हा क्या बोल. हा ऐक. अरे जरा लवकर बोल, मला दीपिका बरोबर रीडिंग करायचं. लवकर बोल. अच्छा तिथे रीडिंग करतोस तू? बरं. कामाचं बोल चल. हा नाही, अरे मी जरा ऍक्टिंग मध्ये शिरायचं म्हणतोय. हा तर- तर समजा ऍक्टिंग तुझ्या शिरली तर ऐक ना, काही रोल असेल तुझ्या सिनेमात तर मला दे ना प्लीज थोडा. रोल. अरे हा बरं झालं फोन केलास ते. हा. ऐक ना, ते पांढरा केसांचे एक डिरेक्टर आहे बघ, काय नाव आहे त्यांचं रे? गोस्वामी. हा, गोस्वामी बरोबर. हा, ते एक फिल्म करतायत. ते घेत नाहीत तुला? काय ते तुला घेत नाहीयेत का? येड्या, मी त्यांना बोललो मी हिंदी फिल्म करतोय ऍज अ लीड. कळलं का? हा. ते मला म्हणाले की मी फिल्म करतो गौऱ्या, तर तू काम करशील का? म्हटलं काय, परत बोला. मी हिंदी करतोय लीड, तुमची फिल्म मी करणार नाही. ओके चलो फोन रखो, खाना खाओ, सो जाओ, गुड नाईट. ठेवला फोन. तू फोन ठेवलास का त्यांनी ठेवला? मी फोन ठेवला. खरं सांग गौऱ्या. खरं सांगतो, आधी ते फोन ठेवायचे, आता मी फोन ठेवतो. कळलं काय? ऐक आणि मी तुला ना नंबर पाठवतो आणि ऑडिशनचं स्क्रिप्ट पाठवतो. ओके तू त्यांना ऑडिशन पाठव. बरं. ओके. आणि ऐक ना हा. गौऱ्या, एक मिनिट थांबा. हा येस बेबी येस. ओ या बेबी, आय एम कमिंग यार, आय एम कमिंग. अरे हा राव ना यार, रुको ना. ओके हा राव हा क्या चल. हॅलो. अरे कोणाशी बोलत होतास? अरे दीपिका होती, बोलली व्हॅनिटी मध्ये ये. मी फोन ठेवतो. हा
काय झालं सर? रोल मिळतोय रोल मिळतोय. सचिन गोस्वामी म्हणून आहेत ना डिरेक्टर, ते फिल्म करतायत. कोण सचिन गोस्वामी? ते सोनी मराठीत जॉबला आहेत ते? यांच्यात लय डेअरिंग आहे रे. गेस्ट आहेत ना त्या. अहो ऐका ना, अहो ते काम नाही करत, हास्य जत्रेचे डिरेक्टर आहेत ते. हो तेच ते. हो फिल्म करायचे इतकी वर्ष म्हणतायत. स्किट मधनं वेळ मिळाला तर करतील की नाही हे सगळं? राहू दे ना, पण गौऱ्या बोलतोय ना, म्हणजे असणार, ते करत असणार फिल्म. एक आपण ऑपरेशन करूया आणि मग ऑडिशन शूट करूया. ओके? डॉक्टर ऐका. काय? तुम्ही घिरट्या घालणारी घार कधी पाहिलीत? नाही म्हणजे अहो हे अभिनेते ना घारी सारखे घिरट्या घालत असतात रोलसाठी. कोण कधी झडप मारेल आपल्याला सांगता येत नाही. आपण आधी ऑडिशन शूट करू, मग ऑपरेशन करूया. अखिल भारतीय स्ट्रगलर संघटनेच्या सर्वेनुसार दर 5 मिनिटाला 6,551 लोकांचा रोल जातो. आणि मी तुमचा रोल जाऊ देणार नाही सर. मी जाऊ देणार नाही रोल. आपण ऑडिशन शूट करूया. ऑडिशन कसलं शूट करताय? सर स्क्रिप्ट आले? हो आले का वाचा? मेसेज हा. आले गौऱ्याचा मेसेज आले. व्हॉट अ कोइन्सिडन्स. कोणाचा रोल आहे माहितीये का? पेशंटचा रोल आहे. आणि तुमच्याशिवाय तर दुसरं कोणी ते रिलेट पण करू शकणार नाही सर. स्क्रिप्ट वाचा ना. अहो डॉक्टर, झालंय बघा काय, दुखतोय माझा पाय, करा काहीतरी उपाय. सचिन गोस्वामी फिल्म लिहितायत का 2 तासाचं स्किट? काय करायचंय आपल्याला? आपण ऑडिशन शूट करूया आणि पाठवूया ना. येस रेडी सर. हो डॉक्टर, बघा झालंय काय, दुखतोय माझा पाय, करा काहीतरी उपाय. मस्त झालंय. मस्त. सर मी काय म्हणते सर, ऐका ना. म्हणजे मला काय वाटतं, मलाही खूप मोठं डान्सर व्हायचं होतं. हवा ना. नाही तसं नाही, म्हणजे तुमच्या ऑडिशन बरोबर माझा डान्स पाठवला तर. म्हणजे बघा मी तुमची बायको आहे आणि मी डॉक्टरला गाऱ्हाणं घालते की ह्यांना बरं करा, असं आपण शूट केलं तर. आयडिया. मी इथे असं उभा राहतो आणि तुम्ही एक पण शूट कोण करणार? हे आहेत ना. हो शूट करा ना. शूट करा. काय नाही 5 मिनिटाचं शूट असेल. हा मी इथे. माझा पाय दुखतोय. येस. ओके, ऍक्शन म्हणा. 1 2 3 तर म्हणा. माझ्या मांडीला गाठ आली, बरी होईल का? बरी होईल का? बरी होईल का? बरी होईल का? माझ्या मांडीला गाठ ही बरी होईल का? सर आता ही पाठवा. कसं असतं ना सर, मनातल्या एवढ्या गोष्टी इतकी वर्ष अशा दाबून ठेवल्या होत्या ना, त्या बाहेर पडल्यावर किती बरं वाटतंय. म्हणजे तुम्हाला अभिनेता व्हायचं होतं, मला डान्सर व्हायचं होतं. तुम्हाला काय व्हायचंय? मला फक्त बरं व्हायचंय. फोन त्यांचाच फोन आहे. हॅलो हॅलो हा नमस्कार. मी गोस्वामी सरांचा असिस्टंट बोलतोय, विराज जगताप. ऑडिशन आवडली का? हा बरं होतं. डान्सची ऑडिशन आवडली का? ती महत्वाची आहे. डान्स तर खूप मस्त झाला. बरं, तुमच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये तो विवळणारा माणूस कोण होता? मागे का तो? हो. नाही, तो पेशंट आहे आमचा, त्याचं काही नाही. अच्छा, त्यांचं कास्टिंग झालंय. सरांनी सांगितलंय त्याला पाठवा म्हणून. हाच त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणून यांच्या फिल्म होत नाहीत. ऑडिशनला एकाला बोलवतात आणि त्याच्या बरोबर येणाऱ्याचं कास्टिंग करून टाकतात. एक्सक्यूज मी, मला त्या पेशंटचा नंबर पाठवाल का? नाही पाठवणार रे, नाही पाठवणार तुला नंबर. फोन ठेव तू. मला नाही करायचंय ऑपरेशन. हो सर. मला अभिनय पण नाही करायचा. मला काहीच करायचं नाही. तुम्ही यांचं ऑपरेशन डॉक्टर माझा दुखतोय बघा पाय. झाले तरी काय आहे का काही उपाय? ओ डॉक्टर, मी रेकॉर्ड केलाय, विराज जगतापचा नंबर तरी पाठवा.